श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी याशिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण करणार आहोत चटपटीत अशी मस्तपैकी पाणीपुरी झणझणीत करणार आहोत. तर आज तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते रेसिपी वगैरे. पण आपण सगळं पाणी वगैरे सगळं काही बाहेरून आणलेलं नाही, फक्त पुऱ्याच बाहेरून आणलेल्या आहेत, बाकी काही नाही. सगळं आपण घरी बनवणार आहोत. तर चला या तुम्हाला साहित्य आणि कृती दाखवते. तर आपल्याला पाणीपुरीसाठी प्रथम लागणार आहे आपल्याला पाणी बनवायला पुदिना लागणार आहे. आणि ह्याच्यात मिरच्या घेतल्यात मी जवळजवळ ह्या एक जोडी पुदिनाला मी 6-7 मिरच्या घेतल्यात. तुम्ही आता तिखट किती खाता त्याच्यावरती तुम्ही मिरची वाढवू शकता. मी 2 लिंब घेतली आहेत आणि इथे काळी मिरी, लवंगा आणि दालचिनी घेतले. इथे धणा पावडर घेतली आहे मी. इथे हळद घेतली आहे. इथे मी खारी बुंदी घेतली आहे, ही रेडीमेडच आहे. आणि काळं मीठ आहे, साधं मीठ आहे, चिंच आहे, गूळ आहे, उकडलेला बटाटा आहे. बटाटा उकडून घ्यायचा आहे, एकदम स्मॅश करून नंतर घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे आहे ना मी वाटाणा आहे. हा वाटाणा मी तुम्हाला सांगते की हा 7-8 तास भिजवून ठेवायचा. म्हणजे अगदी रात्री भिजत घातला आणि सकाळी केला तरी चालेल, किंवा सकाळी भिजत घालून संध्याकाळी पाणीपुरीचा बेत केला तरी चालेल. तर हा वाटाणा मी उकडून घेतलाय, चांगला 7-8 शिट्ट्या काढल्यात. आता तुम्हीच बघा किती स्मॅश होतोय एकदम. असा तुम्ही उकडून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर मग हा पाणीपुरीचा मसाला वगैरे रेडीमेड तुम्ही वापरू शकता. हवं असेल तर कदाचित म्हणजे तुम्हाला ह्याची पण टेस्ट सेम पाणीपुरीसारखीच लागते, पण काही लोकांना जास्त आणखीन फ्लेवर पाहिजे असतात, त्यावेळेला आपण तो मसाला घालू शकतो. तर आपण आता मी काय तो वापरणार नाही आहे, पण आता तुम्हाला मी सांगते. ह्याच्यामध्ये फक्त आपण ह्या पुऱ्या घेतलेल्या आहेत, त्या पुऱ्या रेडीमेड आहेत. हां, तर मी आता तुम्हाला रगडा करायचा दाखवते. आता ह्या रगड्यामध्ये काय काय घालायचं, कसं घालायचं ते मी तुम्हाला दाखवते. प्रथम आपण रगडा करतोय. त्यामध्ये हा वाटाणा घालायचा आहे. वाटाण्यात थोडं पाणी घालायचंय. हळद घालायची आणि 1 चमचाभर असं धणा पावडर घालायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घाला तुम्ही. थोडंसं काळं मीठ घातले. साधं मीठ पण घालायचं आणि काळं मीठ पण घालायचं. आणि हे चांगलं ढवळून घ्यायचंय. आणि थोडं रगड्याचा थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचंय. जास्त नाही, कारण तो शिजलेला असतो, पटकन होईल. आता हे बघा स्मॅश करून झालाय संपूर्ण. असं एवढा थोडा थोडा लागायला पाहिजे. हे बघा सगळं स्मॅश करून झालेलं आहे. हे बघा. तर ह्याला एक उकळी आली ना, कारण शिजलेलं असतं त्यामुळे एक उकळी आली ना, चांगलं मीठ वगैरे लागलं, एक उकळी आली की गॅस बंद करून टाकू आपण. आता तुम्हाला मी पाणी करायचं दाखवते. पाणीपुरीचं पाणी जे असतं पुदिना वगैरे वाटून ते दाखवते मी तुम्हाला. पुदिना घेतलाय, मिरच्या घेतलाय, त्याला हे काळी मिरी वगैरे आहेत ना, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग हे घातलंय मी. त्याला आपण लिंबू पिळून घेऊ. मी 2 लिंब घेतले आहेत. तुम्हाला जास्त आंबट हवे असेल तर तुम्ही 1 लिंबू वाढवू शकता.
तर आता आपण हे थोडं वाटून घेऊ. हे छान वाटून झालंय. आता आपल्याला गाळून घ्यायचं. हे पूर्ण गाळून घ्यायचंय. त्यात पाणी वगैरे घालून घ्यायचंय. एक दोन वेळा फिरवून घ्यायचं असं आणि असं पाणी गाळून घ्यायचं पूर्ण. ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं, कारण हे जाडसर आहे ना, अजून त्याच्यातले मसाले असे वाटले गेले नाही आहे. तर पुन्हा एकदा आपण वाटून घ्यायचं. थोडं काळं मीठ घालायचं आहे चवीनुसार. थोडं साधं मीठ घालायचं आहे. आणि हे खूप असं. आणि पुदिना वगैरे वाटताना ना आपल्याला हिरवगार पाणी हवं असेल तर त्याच्यामध्ये एक दोन बर्फाचे खडे घालायचे, म्हणजे असं एकदम हिरवं पाणी मिळतं तुम्हाला. वाटताना घालायचे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी बुंदी घालू. एक 2-3 चमचे बुंदी घालू आपण. आता हे तुम्हाला थंड पाणीपुरी हवी असेल तर फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता बटाटा मी स्मॅश करून घेतलाय. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि थोडं काळं मीठ पण घाला. हे आता ना सगळं काळं मीठ आणि साधं मीठ आपलं असं तुम्ही थोडं मिक्स करून घ्या. याच्यात तुम्ही चाट मसाला घातलात तरी चालेल. आता चिंच मी पाण्यात घालून ठेवलेली, आता ती वाटायची आणि त्याच्याबरोबर एवढा गूळ घेतला आहे अंदाजाने मी, तोही वाटायचा आहे. म्हणजे तुम्हाला जवळजवळ एक वाटीभर, अर्धी वाटी, पाऊण वाटी चिंच घ्यायची आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आणि तो पूर्ण वाटून घ्यायचा. मी तुम्हाला दाखवते. दाखव. चिंचेचं आणि गुळाचं कोळ आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते मी. घालायचं आहे थोडं काळं मीठ घालायचं आहे. आणि तुम्हाला असं तिखट हवं असेल तर तुम्ही थोडी मिरची पावडर घालू शकता. तिखट हवी असेल थोडं ह्याच्यामध्ये तर काळं मीठ आणि मीठ घालून सुद्धा चालते. पण थोडंसं अगदी गाडीवरती वगैरे आपण पाणीपुरी खातो त्याच्यामध्ये ना असं थोडंसं लाल तिखट घातलेलं असतं. मस्त अशी पाणीपुरी आपली रेडी झालेली आहे. या तुम्हाला दाखवते मी. अगदी चटपटीत अशी छान झालेली आहे. तर या तुम्हाला दाखवते. पुऱ्या आहेत, हा रगडा आहे, हे पाणी आहे, हे चिंचेचं आपली चटणी आहे चिंच आणि गुळाची, हा बटाटा आहे स्मॅश केलेला. आता तो तुम्हाला मी तयार करून दाखवते. ह्याच्यामध्ये बटाटा घालू, थोडा रगडा घालू आपण.
थोडं गोड चटणी घालूया आपण. थोडंसं पाणी घालू. असं पाणी. खूप सुंदर झाले. स्पायसी आहे आणि हे चटपटीत झाली आहे. अगदी सेम आपण गाडीवरती वगैरे खातो, पाणीपुरीच्या ह्याच्यावरती स्टॉलवरती खातो, सेम तशीच झालेली आहे. तर बघा, आमचं अगदी तुम्हाला जर पाणीपुरीचं जर डिश आम्ही केलेले जे पदार्थ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आणि तुमचा सपोर्ट अगदी थोडा वाढला पाहिजे तर आपलं चॅनल चांगलं ग्रो होईल. तर तुम्ही तो सपोर्ट करा आम्हाला आणि सगळीकडे शेअर करा. नमस्कार.